म्हणजे त्या महाभारतामध्ये कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि पितामह असे तीन ज्या खुर्च्या असायच्या, मला वाटतंय ती आपल्या वैद्यकीय सृष्टीची तीन आहे. एक खुर्ची रिकामी झाली, पोकळी ती पोकळीच आहे, कुटुंबासाठी आहे, तुमच्यासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. तर हे सीतानगरेंचं व्यक्तिमत्व होतं. मृत्यू हा अटळ आहे, त्यांना सद्गती मिळावी ही तर प्रार्थना करतोच मी रामलाल कैलासला म्हणलं की बाबा एक नानाकडं आणि एक सीतानगरी साहेबांकडं एक पारिजातकाचं रोपटं पाठवा. मरावे परी वृक्षरूपी उरावे. काल त्यांचं जिथं दफन झालं किंवा नानाची जिथं कुठं समाधी, एक जर पारिजातकाचं किंवा दुसरं सदैव सुगंध देणारा एखादा वृक्ष लावला तर पिढ्या संपतील, पण ते झाड सदैव त्या माणसाची आठवण देत राहील. तर हे बघा, ही नवीन कल्पना आहे, सुंदर कल्पना आहे ती. तर हे दुःख पेलण्यासाठी सीतानगरे साहेबांच्या कुटुंबियांना भगवंत आत्मबल तर देईलच, मुलं मोठी झाली तथा, पण हा आठवणीचा ठेवा आहे. त्यांची आठवण आणि त्याची साठवण आहे. आमच्यापाशी त्याच्या भरपूर आठवणीची साठवण आहे. ते कधी पडद्याआड जाणार नाही. काळाच्या ओघात दुःख कमी होतं, पण काही आठवणी सदैव ह्या आपल्याही आयुष्याच्या शेवटपर्यंत हृदयात राहतात. सीतानगरे साहेब तद्वतच सदैव स्मरणात राहतील. वैद्यकीय संस्थांनी नानांसाठी श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला, आज हा होतोय. हा परिवार आहे वैद्यकीय संस्था. आम्ही 9 लोकांनी वैद्यकीय संस्था स्थापन केली होती. हे त्रिमूर्ती, नाना वावदाने, मी, डॉक्टर वीरभद्र हेमगिरे आणि डॉक्टर कादरी. आज त्यालाही 30 वर्ष झालेत. आणि एक परिवारासोबत आपण परिवारासम एक मजबूत संघटन, त्याच्यात त्यांचंही योगदान भरपूर राहिलेलं आहे. पुनश्च भगवंत त्यांच्या आत्म्यास शांती द्यावी अशी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती.